आता बातमी येते बीडमधून। बीड जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झालाय। सरपंचाचं अपहरण करून कोणाचे 24 तास होत नाहीत, तोच एका व्यापाऱ्याचं अपहरण करून खंडणीही मागण्यात आली। या व्यापाऱ्याने खंडणीखोरांना पैसे देऊन आपली सुटका करून घेतली। मात्र आज अखेर या प्रकरणी परळी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवलाय। अमोल दुबे यांची परळीत ऑइल एजन्सी आहे। काम आटोपून घरी जात असताना दुबे यांना 5 अनोळखी इसमांनी मारहाण करून अपहरण केलं। या अपहरणादरम्यान त्यांना 2 कोटींची मागणी करण्यात आली। यावेळी विनंती करून 3,87,000 रुपये रोख आणि 10 तोळे सोनं देऊन त्याने आपली सुटका करून घेतली। अपहरणाची ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली। काल रात्री 9 वाजता मी माझ्या ऑफिसमधून निघालेला असताना मला काही अज्ञात इसमांनी गाडी आडवी लावून खाली पाडलं, मोटरसायकलवरून धरून गाडीत टाकलं। कनेरवाडी घाटात नेऊन माझ्याकडनं खंडणीची मागणी केली। किती खंडणी मागणी केली? त्यांनी 2 कोटीची खंडणी मागणी केली। मी त्यांना माझी सुटका करण्यासाठी फार विनंती करावी लागली। त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली, खूप वेळा धमकी दिली, पण मी त्यांना वारंवार विनंती केल्यानंतर त्यांनी मला जे आहे 10 तोळे सोनं आणि 3 लाख रुपये 3,88,000 रुपये नगदी असे माझ्याकडे जे होते ते दिल्यानंतर त्यांनी माझी कनेरवाडी घाटातच मला सोडलं। म्हणजे पैसे दिल्यानंतर त्यांनी जवळजवळ 5 ते 7 किलोमीटर पुढे नेऊन त्यांनी गाडीतून मला सोडलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।